नमस्कार, एनके न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या ठळक बातम्या। हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। उद्या 12वीचा निकाल। आमंत्रितांच्या क्रिकेटच्या सामन्यात नाशिकचा धावांचा डोंगर। 14 वर्षाआधी NSC संघाचा विजय। लग्न सराईमुळे बाजारपेठेत गर्दी। तर पाहूया बातम्या सविस्तरपणे। फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येईल। यामुळे मुलांमध्ये उत्सुकता दिसून येते। एनके न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच क्रीडकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या नाशिक विरुद्ध ईस्ट झोन यांच्यातील सामन्यात नाशिकने धावांचा डोंगर उभारला। प्रथम फलंदाजी करताना नाशिकने 5 बाद 452 धावा केल्या व डाव घोषित केला। यामध्ये नाशिककडून मुस्तफा सय्यद याने 41, श्रेयस हेकरे याने 61, नैतिक घाटे याने 30 तर अक्षत भांडारकर याने 192 धावांची खेळी केली। भांडारकर याने 17 चौकार व 6 षटकार खेचले। त्याला सायुज्य चव्हाण यांनी चांगली साथ देत 102 धावांची खेळी केली। पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ईस्ट झोन संघाने 1 बाद 54 धावा केल्या होत्या। तत्पूर्वी क्रीडकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात परफेक्ट बिल्डर्सचे संचालक अनिल आहेर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले। यावेळी क्रीडकचे संचालक विनोद यादव हे उपस्थित होते। एनके न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या हाकीम ट्रॉफीच्या 14 वर्षातील स्पर्धेचे विजेते पदक NSNCC संघाने पटकावले। या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात NSNCC संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी बाद 135 धावा केल्या। त्याला उत्तर देताना नाशिक जिमखानाचा संघ 122 धावा करू शकला। NSNCC संघातर्फे हमजा सय्यद याने 41 धावा केल्या तर मयंक तिडके याने 17 धावांची खेळी केली। NSNCC संघाला मंगेश निर्भवणे यांचे प्रशिक्षण लाभले। लग्न सराईसाठी खरेदी आणि बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येते। याचा परिणाम वाहतुकीवर व गर्दीवर दिसतोय। नागरिकांनी बाजारपेठेत अवजड वाहने घेऊन जाणे टाळावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे। एनके न्यूजसाठी स्वप्नील खैरनार, नाशिक। आजच्या बातम्या इथेच संपल्या। तोपर्यंत नमस्कार।